नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण घागरा कसा शिवायचा ते बघणार आहोत। मी इथे 1 वर्षाच्या मुलीचा घागरा कसा स्टिचिंग करायचा ते दाखवणार आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये ब्लाउज कसं स्टिच करायचं म्हणजेच कसं शिवून घ्यायचं ते आपण बघितलेलं आहे। अगदी डिटेलमध्ये मी व्हिडिओ दाखवलाय आणि याची कटिंगचा सुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये देणार आहे। तर इथे मी ब्लाउजला फ्री लावून घेतलेला आहे आणि पाठीमागून अशा पद्धतीचे नॉट्स लावलेले आहेत। इथं बटन लावायचे आणि अडकवायचे। अगदी सोपी पद्धत मी इथे दाखवलेली आहे ब्लाउजची। तर आज आपण घागरा कसा शिवायचा ते बघणार आहोत। याआधी मी 7 ते 8 वर्षाच्या मुलीचा घागराची स्टिचिंग आणि कटिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर इथं हे जे कापड आहे हे आपण लटकन बनवण्यासाठी कामात येणार आहे म्हणून कट करून ठेवलेले आहेत। इथं अस्तर आहे आणि मेन कापड आहे। अगदी कमी कापडमध्ये घागरा कसा शिवायचा कसा स्टिच करायचा हे बघणार आहोत। कापडचे इथे मी 2 भाग केलेले आहेत। याची कटिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। तर प्लेट्स घेऊयात आपण आधी। मोठे मोठे प्लेट्स घ्यायचे आहेत। प्लेट्सचा घागरा याआधी मी भरपूर असे घागऱ्यांचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत मंजुषा फॅशन या चॅनलवरती। 1 वर्षाच्या मुलीपासून तर 7-8 वर्षाच्या मुलीपर्यंतचे घागरे कसे शिवायचे, 14-15 वर्षा मुलीचा घागरा कसा स्टिच करायचा, कसा कट करायचा हे सुद्धा मी दाखवलेलं आहे। तर हा आहे पुढचा भाग। अशाच पद्धतीने आपण पाठीमागचा भाग पण बनवून घेऊया। तर अशा पद्धतीने मी दोघही भाग हे तयार केलेले आहेत। आता आपल्याला कंबर कमी हवं आहे पण मला घेर भरपूर हवा आहे। इथे तर एक प्लेट घेऊन झाली, यावरती मी पुन्हा 1 प्लेट घेणार आहे म्हणजे कमरेचा भाग तो कमी होणार आहे। कमरेचा भाग कमी हवा आहे पण मला प्लेट्स भरपूर हवे आहेत म्हणजेच घेर भरपूर हवा आहे। तर त्यासाठी अशा पद्धतीने डबल प्लेट्स घेत आहे। बघू शकता तुम्ही कमरेचा भाग कमी झालेला आहे पण प्लेट्स भरपूर अशा आलेल्या आहेत, त्यामुळे घेर खूप सुंदर आलेला आहे। तसाच हा दुसरा जो भाग आहे याच्याही मी प्लेट्स डबल घेऊन घेणार आहे। प्लेट्सवरती प्लेट्स घ्यायची, डबल प्लेट्स घागरा। दोघही भाग अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत।
तर आता आपल्याला हा जॉईंट करून घ्यायचा आहे. इथून असा हा एक भाग जॉईंट करून घेऊया. तर इथं आपण टीप टाकून घेतलेली आहे. अशा पद्धतीने हा कमरेचा घेर आलेला आहे. बघू शकता अतिशय सुंदर असा घेर आलेला आहे आपल्या घागऱ्याला. लहान मुलींना घेर खूप सुंदर दिसतो. तर इथं आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊया. अशा पद्धतीने आपण टीप टाकून घेतलेली आहे. पुन्हा आपण एक टीप टाकून घेऊया. अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण हे फोल्ड करून घेतलेलं आहे. अतिशय सुंदर असं आपली ही पट्टी रेड कलरची तयार झालेली आहे. बघू शकता खूप सुंदर दिसत आहे. तर आता आपण यामध्ये नॉट्स टाकणार आहोत. त्याआधी मी इथे फिटिंग करून देते. 10 मिनिटाच्या आत आपला घागरा हा तयार होतो. जास्त वेळ लागत नाही.
डबल एक टीप टाकून घेते. आता आपल्याला काय करायचंय, फोल्ड करून घ्यायचंय. हा जो भाग आहे हा मी फोल्ड करून घेणार आहे ब्लू कलरचा, फक्त गोल्डन कलरचा दिसला पाहिजे. तर इथे आपला अशा पद्धतीने हा घागरा तयार झालेला आहे. आणि हे आहे आपलं घागऱ्यावरचं ब्लाऊज. आता आपण नॉट्स टाकून घेऊयात. तर इथं आपण अशा पद्धतीने पिन टाकलेली आहे नॉट्स मध्ये. तर इथं मी दोरी ओवून घेतलेली आहे. आता इथं चौकोनी असे कापड कट केलेले आहेत लटकनसाठी. तर इथं आपण लटकन तयार करून घेतलेलं आहे. लहान घागरा आहे तर लहानच लटकन मी इथे तयार केलेलं आहे. दोघंही लटकन आपण तयार करून घेतलेले आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत. लहान घागऱ्यासाठी मी लहानच लटकन तयार केलेले आहे. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने 1 वर्षाच्या मुलीचा घागरा कसा स्टिच करायचा ते दाखवलेलं आहे. तुम्ही उंचीत कमी जास्त घेऊ शकता. आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज कसं स्टिच करायचं त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. हे आहे घागऱ्यावरचं ब्लाऊज. तर ह्या ब्लाऊजला मी नॉट्स वेगळ्या पद्धतीने घेतले आहेत. बटन लावायचे आहेत आणि नॉट्स फोल्ड करून लावलेले आहे. अशा पद्धतीने बटनांमध्ये शो बटनमध्ये अडकवायचे आहे. तुम्हाला जर माझा आजचा घागऱ्याचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.